नमस्कार. मी एक पीडित महिला असून संभाजीनगरमध्ये ॲडव्होकेट महेंद्र भगवान नाव यांनी आतापर्यंत 35 मुलींना असंच फसवलं. जसं की मला तो आधी मैत्री करतो, ज्यूसमध्ये एक गुंगीचं औषध टाकून गाडीमध्ये नेतो, त्यासोबत रिलेशन करून ते व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो सतत त्या मुलींना मॉलेस्ट हॅरेसमेंट करत असतो, जसं की मलाही त्याने केलं. आज मी पोलीस स्टेशनला याच्या त्रासाला कंटाळून 3/8/2025 रोजी केस नोंदली होती बलात्काराची. पण त्या दिवसापासून आतापर्यंत त्याच्या 10 कंप्लेंट होऊन सुद्धा मला कोणीच न्याय दिलेला नाही. तसेच मी ज्या पोलीस स्टेशनला गेली त्यांनी मला ऑफर दिली, एक तर तू आमच्यासोबत झोपायला ये, नाही तर त्यांनी मारहाण केली. एवढंच नाही, त्याने ज्या हॉस्पिटलला माझ्यासोबत अबॉर्शन केलंय 2दा-3दा, त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मॅनेज केलं, हॉटेलवाल्यांना मॅनेज केलं. तो नेहमी मला व्हिडिओ पाठवतो, कधी म्हणतो मंत्र्यासोबत तुझे संजय सिरसाळ्यांसोबत तुझा व्हिडिओ आहे तो मी व्हायरल करेल, कधी इतर मुलांसोबत व्हिडिओ यायच्या पद्धतीने बोलवतो, मला सेंड करतो. मला 4 तारखेला त्यांनी गजानन मंदिराच्या इथं ओढत नेऊन गाडीत बलात्कार करण्याचे प्रयत्न केला. पायल त्याने सुरीचा कट मारला, हाताला चावून घेतलं. एवढं मेडिकल सगळे रिपोर्ट असतानाही त्यांनी माझ्यासोबत एवढंच नाही, पिरियडमध्ये सुद्धा जबरदस्ती संबंध करत असताना सुद्धा जो मला त्रास झालेला आहे त्याचे मी कोर्टामध्ये कपडे वगैरे सगळं सबमिट करून सगळे डॉक्युमेंट्स देऊन सुद्धा मला पोलीस प्रशासनाने कुठलीच मदत केली नाही. जेव्हा त्यांच्या नोकरीवर येतं तेव्हा ते मला पकडतात, माझ्या घरात लॉक करून ठेवतात, मारहाण करतात. एवढंच नाही, मुकुंदवाडीच्या PI भोसे मॅडम यांनी सुद्धा मला मेडिकल अवस्थेत ब्लडिंग जात असताना सुद्धा माझ्या पोटामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडून रात्रीच्या 2 वाजता मारहाण केलेली. रात्र मला पोलीस स्टेशनला बसवून ठेवतात, घाणेरडे प्रश्न विचारतात, अंगाला हात लावतात, अजून धमक्या देतात तुझ्या बापाकडनं काहीच होणार नाही. आणि तो म्हणतो की मी निलेश घाणेकरचा ज्युनियर आहे, माझे पाहुणे वकील आहे, तर मी सगळं मॅनेज करून घेईन. आतापर्यंत तुझ्या 35 ते 30 मुलींना मी असंच हे केलेलं आहे. त्याचा 3रा डिवोर्स सुद्धा चालू आहे. जर आपलं प्रशासन मला न्याय देत नसेल तर मी 6 महिन्यापासून माझ्यासोबतच्या मुलीचा हॅरेसमेंटचा त्रास होतोय. मला मेडिकल प्रॉब्लेम होते, माझं करिअर गेलं, माझे डॉक्युमेंट्स तो देत नाही, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन झालं ते सांगत नाही, लॅपटॉप देत नाही, माझे पैसे खाऊन सगळं हे करून मला त्रास दिलाय त्याने. त्यामुळे मी आता या लास्ट डिसिजन घेतलं की मी आत्महत्या करते. माझ्या आत्महत्येला इथले पालकमंत्री संजय सिरसाळ सर, इथले CP ऑफिसचे आयुक्त प्रवीण कुमार सर, तसेच पूर्ण पोलीस आयुक्ताला जबाबदार असेल. मॅडम, आपली आणि त्यांची ओळख कुठे आणि कशी झाली? कोणाची? संबंधित व्यक्तीची ना आपली ओळख कशी झाली? मी जळगावला जॉब करायची, त्याचे काही केस कामं होते, तर त्याने माझ्या मित्राकडनं माझा नंबर घेतला, माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला. तो फक्त एक टेंडन्सी होतो, आधी गोड बोलण्याची, मैत्री करण्याची, नंतर मुलींना ज्यूस ऑफर करतो, सांगतो मी तुला घरी सोडतो, आणि अर्ध्या रस्त्यात गाडी थांबून ज्यूस पिल्यानंतर गुंगल्यानंतर त्या मुलीसोबत नको ते रिलेशन करून त्याचे व्हिडिओ करून ब्लॅकमेलिंग करत असतो सतत. आपण याबाबत पोलीस आयुक्तांशी कधी संपर्क साधलाय? मी पोलीस आयुक्तालयामध्ये एक सोडून 6 ते 7 वेळेस त्यांना सांगितलं. त्यांना मी हे पण दिले, एक लेखी लेटर दिले, तक्रार दिली, आवक जावक मध्ये घेतलं, पण त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही. उलट त्यांनी ज्या मला सिक्युरिटीला 2-3 लेडीज दिल्या होत्या त्यांनी अक्षरशः माझ्या घरात मला लॉक करून ठेवणं, मारहाण करणं. एक मी म्हणजे अर्ध्या रात्री माझं घर सोडून कधी लोकमतच्या ऑफिस जाऊन बसा, कधी बस स्टँडच्या मागं लपा, मी माझाच जीव वाचवत फिरते नेहमीच. आपण पुंडलिक नगरचे API भंडारी सरांवरही आपण आरोप केले, हा काय प्रकार आहे? ते म्हणतात मॅडम म्हणे पालकमंत्र्याचं नाव घेणं सोपं आहे का, तुम्ही ना म्हणे तुमची FIR बदलून टाका म्हणे, आमच्या हरामखोरांनी ना म्हणे त्यांची आई घातली म्हणे, आमच्याकडनं तर झक मारले गेले, पण तुम्ही तुमची स्टेटमेंट देताना अशी द्या म्हणे जबाबामध्ये की माझा आणि त्या सरांचा काही संबंध नाही, फक्त हा मला ब्लॅकमेलिंग करतो. याबाबत पालकमंत्र्यांचं आपण नाव घेत आहे, पालकमंत्र्याचं या केसमध्ये इन्व्हॉल्वमेंट काय आहे? त्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. मला मागच्या पहिल्या वेळेस केसवर जेव्हा मला त्रास झाला तेव्हा सरांनी पोलिसांना बोलले की त्या मुलीला त्रास होतोय तर तुम्ही इन्क्वायरी का करत नाही, पण त्याचा फायदा घेऊन हा मला नेहमी सतत त्रास देत असतो आरोपी. आपण आता सुसाईड करता आहात, सुसाईड करणं हा यावर पर्याय आहे का नाही सर, पोलीस प्रशासन मला मदत करत नाहीये, मला न्याय मिळत नाहीये. रेप केस मध्ये 8-8 दिवसांच्या तारखा पडतात, कोर्टाने त्याला महिना तारखा दिल्या, कुठल्या बेसवर दिल्या, का म्हणून दिल्या, माझ्याकडे सगळं एव्हिडन्स सगळं असताना सुद्धा का लेट होत आहे. आतापर्यंत 10 FIR फाडून त्याला का PCR 4 दिवसाचा मिळून सुद्धा त्याला दुसऱ्या दिवशी का सोडलं जातं, पोलीस स्टेशनला त्याला चहा पाणी डब्बे का पुरवले जातात. मॅडम, आपण आता हे जे पोलीस प्रशासनावर जे आरोप करत आहात याचे आपल्याकडे काही पुरावे आहेत? माझ्याकडे सगळ्यांचे पुरावे आहे. मुकुंदवाडीच्या ज्या PI मॅडम आहेत त्यांनी मारहाण केली त्याचा व्हिडिओ आहे. माझ्या घरी ज्या लेडीज होत्या आलेल्या सिक्युरिटीला त्यांनी मारहाण केलेली,
त्यांना सिव्हिलमध्ये राहण्याची परमिशन, पण ते सिव्हिलमध्ये न राहता माझे कपडे यूज करून माझ्या घरातले तोडफोड केली. माझ्याकडे एक एक पुरावे, म्हणजे पोलीसवाले मला कसे धमकवतात त्याचे सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत. याबाबत आपण कोर्टात गेलो, काही कोर्टाची काही आपली हे आहेत का? कोर्टामध्ये त्याला 22 तारीख दिलेली आहे, पण तो नेहमी बाहेर येऊन मला सतत त्रास देतो. सो मला रस्त्याने बाहेर निघायला सुद्धा प्रश्न पडतो की मी बाहेर निघू की नको. त्यांनी माझ्या गाडीने एकदा आणि दोनदा ऍक्सिडेंट केला. गाडीचा व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे ऍक्सिडेंटचा, तरी त्याच्यावर कोणतीच इन्क्वायरी बसलेली नाही. मॅडम आपण राहता कुठे? मी तर इथंच राहते संभाजीनगर मध्ये, जय भवानी नगरला. जय भवानी नगरला. मला एक सांगा, तुम्ही आज हे सांगितलंय का मी आत्मदहन करते, पण संबंधित व्यक्तीचं आमचं ज्यावेळेस आम्ही हे केलं ते म्हणता माझा त्या व्यक्तीशी काही संबंधच नाही. कुठल्या? तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय, ते म्हणता माझा काही संबंध नाही. संबंधित व्यक्ती म्हणजे तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करताय. कुणाला? त्यांना कुणाला? समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्यावर ऍडव्होकेटवर जे आरोप करताय. माझ्याकडे पुरावे आहेत ना साहेब, मेडिकल रिपोर्ट आहेत, आमचे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. ऐका, आम्ही तुमचं विचारतो. मॅडम, संबंधित व्यक्तीवर आपण आरोप करत आहात, ते पेशाने वकील आहेत. आमचं त्यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलंय का आम्ही संबंधित व्यक्ती मला ब्लॅकमेल करते, माझा त्या व्यक्तीशी काही संबंध नाही. सर माझ्याकडे मेडिकल रिपोर्ट आहेत, FIRच्या कॉपीज आहेत, नंतर त्यांनी जी मारहाण केलेली घरात लॉक करून, आता माझ्याकडे सगळे फोटेज आहेत, सगळे काही पुरावे आहेत, मेडिकल रिपोर्ट आहेत, ते मी कोर्टातही सबमिट केलेले आहेत. कॅमेराला गेला त्यांनी कोर्टासमोर सांगायला होतं ना, मीडिया समोर येऊन सांगावं ना की माझं असं कुठलंच नाही काही. माझ्याकडे जेवढ्या मुलींना त्यांनी फसवलं सगळ्यांच्या रेकॉर्डिंग्स आहेत, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, सगळं डाटा आहे माझ्याकडे त्याचा. मॅडम, आपण आता 30-35 मुलींचा उल्लेख केलाय, पण याच्यातल्या फक्त तुम्ही आहात जो फक्त पोलीस स्टेशन पर्यंत तुम्ही एकट्या गेल्यात. यामागचं रहस्य काय? काय गूढ आहे का काही? याच्या मागे तो मुलींना ब्लॅकमेलिंग करतो. त्यांच्या वडिलांना जेव्हा मी फोन केला ते म्हणतात तो माणूस खूप नालायक आहे, समाजात आमची इज्जत जाईल, आम्ही नाही करत. त्याच्यामुळे 2 मुली अजूनही बिना लग्नाच्या घरीच पडलेल्या आहेत. तो तिथं जाऊन बदनामी करतो की हिचं खूप मुलांसोबत संबंध आहेत, याच्या माध्यमातून व्हिडिओज बनवतो, त्यांना ब्लॅकमेलिंग करतो, सतत हेच करत असतो तो. मॅडम, पोलीस आयुक्ताला ज्यावेळेस आपण गेला, कोणाकोणाची भेट झाली? कोण अधिकारी होते ज्यांनी तुमची दखल नाही घेतली? नावं कळतील का? मी CP सरांना 5 ते 6 वेळेस निवेदन दिलं, त्यांनी फक्त होला हो केलं. त्याच्यानंतर त्यांनी कुठलाच काहीच केलेलं नाही. मी त्यांना मागितलं सुद्धा तुम्ही माझ्या केसमध्ये कुठली इम्प्रूव्ह केली, ते फक्त म्हणा हो मॅडम बघू, आम्हाला तेवढेच काम आहे. रुपाली चाकणकर मॅडमने त्यांना मेल सुद्धा केला सिडको पोलीस स्टेशनला की ह्या केसमध्ये नवीन इन्क्वायरी करा. माझ्याकडे मेल आलेला आहे, त्यांना पण आलेला आहे, पण ते म्हटले आमच्याकडे तेवढेच काम आहेत का? रुपाली चाकणकराशी आपलं काही बोलणं झालंय? हो झालंय, त्यांच्याशी मी त्यांना मेल केला होता, त्यांनी कॉन्टॅक्ट केला की आम्ही तुम्हाला मदत करू, पण कुठलीच मदत नाही झालेली. पर्सनली रुपाली चाकणकरशी तुमचं बोलणं झालंय? झालेलं आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये कॉलिंग केली होती आम्ही. मग आपल्याला असं वाटतंय का महिला आयोग ही महिलांसाठी काम करत नाही? त्यांनी मेल केला सिडको पोलीस स्टेशनला की नवीन इन्क्वायरी करा, पण सिडको पोलीस स्टेशन वाल्यांच्या इथं मी 10 वेळेस गेली, पण त्यांनी होला हो करून काहीच केलेलं नाही. मॅडम तेवढेच काम आहे का? म्हणजे सिडको पोलीस स्टेशनवर आपण आरोप करताय सरळ? हो, त्यांना वरून ऑर्डर आलेला असताना सुद्धा ते म्हणतात मॅडम चार्जशीट चाललं गेलं, आम्ही आता काय करणार आहे, आमच्या हातात नाहीये, आम्हाला तेवढे काम आहेत का? मॅडम, आता जर समजा पोलीस आयुक्तांनी तुम्हाला चर्चेला बोलवलं तर आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार का? करेल ना मी, पण मला न्याय नाही मिळाला मी तिथेच आत्मदहन करेल. काय आता माझी कॅपॅसिटी संपली, नाही होते माझ्याकडनं, माझा जॉब गेला, माझं एज्युकेशन गेलं, सगळं काही गेलं. वरून तो माझी प्रत्येकाकडे बदनामी करतो, नको ते व्हिडिओज पाठवतो. मी कुणाला तोंड देऊन सांगणार की मी नाही त्याच्यामध्ये? तो यायच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून टाकतो. मी प्रत्येकाला तर पर्सनली जाऊन सांगू नाही शकत ना. जेव्हा मुली आत्महत्या करतात तेव्हा कॅन्डल घेऊन फिरतात, मोर्चे काढतात, मग जिवंत मुली अत्याचार होतात तेव्हा कुठे जातो आपला समाज? कुठे जातात सगळेजण? प्रत्येक जण काय म्हणतं, काय होणार तुझ्याकडनं? का नाही होणार? आम्ही न्यायला उभं राहिलो तर आम्हाला न्याय का नाही देत? तुम्ही मेलं, मग मी मेल्यानंतर कॅन्डल घेऊन फिरा. माझ्या घरी जा, घरच्या आई वडिलांना सात्वन करायला, मग तेव्हा प्रत्येक मंत्री जाईल, आमदार खासदार सगळे जातील. मग जेव्हा न्याय द्यायचा असतो तेव्हा कुठे जातात? पालकमंत्र्यांच्या लोकांना मी कॉन्टॅक्ट केला, ते म्हणतात आमची सर अधिवेशनाला गेलेले आहे. दानवेच्या ऑफिसला गेली, ते म्हणतात आमची काही होणार नाही, आमची विरोधी पार्टीवाले. अरे तुमची पार्टी किती दिवस? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही शासन, तुम्हाला लोक निवडून का देतात, वोटिंग का देतात? जे तुम्ही एका महिलेला सुरक्षित ठेवू शकत नाही तुमच्या सिटीमध्ये, न्याय देऊ शकत नाही, मग कशाला राजकारणामध्ये जातात तुम्ही? राजीनामे द्या ना, ड्युट्या सोडा ना, घरी बसा ना, आणि कायदा द्या आम्हा मुलींना की त्याचा खून करून टाकायचं.
द्या तुम्ही मला एक कायदा, मला एक खून माफ करा, मी त्याचा जीव घेईल. निदान मी तर सुटेल ना येताना जात ना. 4 महिन्यापासून रडते मी, माझ्या घरात स्वतःला लॉक करून बसते. कोणी नाही येत मदत करायला. आत्महत्या कर नाही, मग अख्खं पोलीस डिपार्टमेंट जरी आलं, त्यांनी जरी मारलं मला धमकवून, आम्ही तुमच्या कायद्याने कारवाई करू, सगळं करा, पण मी आत्महत्या करेल आणि त्याला तुम्ही जबाबदार असाल. आले मी, पण तुम्ही लोक मला शोधतात गोड गोड. मला 3 महिन्यापासून नाही जाऊ शकत आहे. मी त्याचा कोण होतो तर नाही जाऊ शकत आहे. का मी तिथे अडकून गेली नाही, का मला मी कुठे जाऊ का? कॉलेज तिथे जॉबला गेली तर तिथे तो जाऊ नको, ते व्हिडिओ दाखवतो. कुठे जाणार आहे मी? नाही चेहरा नाही झालं मॅडम मी किती पिसला आली की नाही, त्रास होते मला, आता नाही होते. मला परत जिवंत राहायचंय. काय करणार आहे मी माझ्या घरच्यांना फोन करून सांगितलं की ती मुलाला कुठेतरी ढकलून द्या माझ्या. एकट्या मुलीला लोक घाणेरड्याने घरी बसता. काय तक्रार असेल ना, सांगा ना. काय असेल ते बोलून घेऊ.